म्हणजे साहेब धरणार तरी शंकर महाराज की जय। श्री गुरुदेव शंकर दर्शिने महाराज की जय। सिंगाडे बोले बोले कब कर रहे हैं चेयरमन प्रमोद गावडे सर प्रमोद गावडे सर अवधूत चिंतन श्री गुरुदेव शंकर महाराज की जय। रघुनाथ गारांडे अवधूत चिंतन श्री गुरुदेव शंकर दर्शिने महाराज की जय। अरे बरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव शंकर दर्शिने महाराज की जय। महापौर सभाची बसून गेलेली जाण आपले सद्गुरू हितर आहे तुम्हाला कधी त्या दर्शन आला लक्षात माझ्या मागे पुढे असतात परंतु तुम्हाला त्याचं दर्शन घेता यावं आला लक्षात तुमचाही उतार व्हावा आणि एक ना एक दिवस या ठिकाणी तुम्हालाही त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घ्यावं दत्त महाराजांनी चिले महाराजांनी द्यावं आणि या ठिकाणी हिंदगिरी देवांनी द्यावं त्यासाठी या ठिकाणी माझ्या मनामध्ये काय झालं ते विचार आला त्यांनीच केला आणि म्हणून ते मनापासून वाटायला लागलं आणि खूप मोठं मी असं काय केलं त्याचं उद्घाटन तुम्हाला मग चॅनेलवर आमची सत्तेसाठी नाही तुम्हीच करा मी शूट करतो मी शूट करतो तुम्ही करा चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय। ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव। मी संभाजी देवकाचे इथं निरावले मला माहित होतं दत्त मंदिर पण इथं चिले महाराजांचं कार्य चालतं हे मरव्याचा ही पालखी आल्यावर कळलं आणि गोष्ट 2 मिनिटं मला काय नाही आणि मला समाधान वाटलं हे मेरे देव आहेत त्यांच्या सानिध्यात गेले वर्षभर मी आहे आणि त्यांना आवडीचा विषय म्हणजे हे तर आहे पण सेंद्रिय शेती आवडती गायच्या गोमूत्रापासून काही औषध होतात ते स्वतःही करतात आणि अतिशय चांगलं तिथं मला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळून गेल्या समाधान वाटलं आणि आपली
पालखी तिथं आलेली ही सगळं आनंद वाटतो. धन्यवाद. तर तुम्हाला सासर ते सर्व फॅमिली सर आपण काय करूया सत्कार करूया. पुढे बघा. हा फोटो घे. पुढे बघा. पुढे बघा. पुढे बघा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम शंकर दत्तचिरे. तसं पाहायला गेलं तर खंडेश्वरीच्या या पवित्र भूमीमध्ये खंडस ग्रामस्थांच्या या पंचक्रोशीमध्ये भोसले वस्तीचे असणारे दत्त मंदिर आणि अनेक वर्षापासून ही परंपरा आपण चालत ठेवलेली आहे. वास्तविक पाहता भोसले सरांचा मला संबंध गेले अनेक वर्षापासून आम्ही एकत्र जॉईन कॉलेजला स्टाफिंग करून काम केलेलं आहे. आणि ते करत असताना त्यांचा स्वभाव, त्यांची असलेली प्रवृत्ती, त्यांची असलेली वृत्ती आणि निष्पाप असं एक व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने घडवलेले दत्त मंदिर. आपल्या सर्वांच्या पाठीशी दत्तप्रभूंचा आशीर्वाद असावा ही सदिच्छा. त्याप्रमाणे गेले 2-3 वर्ष मी सरांना सांगत होतो की मला एखादी पौर्णिमा अन्नदान करण्यासाठी महाप्रसादासाठी द्यावी, परंतु माझा नंबर काय लागत नव्हता. पौर्णिमा, राखी पौर्णिमा, मी मागच्या पौर्णिमेला सरांना म्हटलं की सर मला एक पौर्णिमा पाहिजे. ते म्हणजे सगळ्या पौर्णिमा पूर्ण झालेल्या आहेत. जर कुठली पौर्णिमा शिल्लक असेल किंवा आधाचे पुन्हा काय अडचण आली तर ती पौर्णिमा तुम्हाला मी देऊ शकतो. मला सांगायचं 10-15 वर्ष होऊन गेले सरांना नव्हता. अनेक वेळा सरांना म्हणायचं की मला नंबर द्या. विलास पाटील म्हणून या गावचे आहेत, त्यांनी ही पौर्णिमा त्यांच्यासाठी असते, परंतु त्यांनी एक मोठं मन दाखवून मला ही पौर्णिमा दिली. वास्तविकता खरोखरच मी या ठिकाणी मला एक मोठं मला स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या सर्वांच्या साक्षीने दत्तगुरूंच्या या मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन मला करण्यात आलं. भोसले सरांच्या महाराजांच्या माध्यमातून एक मोठा योग माझ्या हातून घडतोय. त्याबद्दल मी मला स्वतःला एक कृतज्ञ समजतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने खंडेश्वरी गावामध्ये असलेल्या खंडेश्वरी देवळामध्ये, खंडेश्वरी गावामध्ये, खांडस गावामध्ये असलेले दत्त मंदिर या ठिकाणी सर्वांना एक पवित्र पावन दत्त मंदिर असल्याचा लाभ किंवा एक योगदान मला मिळालं. त्या योगदानासाठी मी पात्र ठरलो. त्याबद्दल मी भोसलेकर या मंदिराचं जे कोणी पावित्र्य लागतं, जे कोणी ट्रस्टी म्हणून काम करतात, विश्वस्त म्हणून असतात किंवा जे भक्तजन आहेत त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि यापुढे देखील मी सातत्याने या ठिकाणी जे काय सेवा करण्याचं मला लाभ मिळेल ते करत राहील. या हीच सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या हातून देखील ओम शंकर दत्तचिरे आणि सद्गुरू दत्त महाराजांचं या ठिकाणी आपल्या देखील सेवा घडावी हीच परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा ही देव केलेल्या महाप्रसादाचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा हीच आपल्याला नम्रतेची आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद. तर मोरवेला आपण पालखी घेऊन गेलो. आता आम्ही या ठिकाणी पुढे गेलो. देव म्हणतात लवकर या, 700 आरती सापडावी. तिथं नामस्मरण भजन प्रवचन या ठिकाणी व्हावं. म्हणजे असं या ठिकाणी देवाला वाटतं, लक्षात देवाला ती आवडतं. आणि काय होतं लक्षात घे की आपली मंडळी नेहमीच काय होते, लेट जाते. 3 वर्ष देवाने मग काय केलं नाही, दर्शनच दिलं नाही. फक्त आम्हालाच काय व्हायचं, दर्शन व्हायचं. आणि मला तर या ठिकाणी प्रवचनाची मोठी जबाबदारी त्यांनी सोपवली. सुंदर प्रकारचं या ठिकाणी प्रवचन या ठिकाणी पार पडतं. आपल्या या ठिकाणी ते कौतुक करतात. परंतु लक्षात घ्या, माझे सद्गुरू हिंगमेरे महाराज ते
त्यांच्या कृपेमुळे हे काय होतं मला या ठिकाणी प्राप्त होतं लक्षात घ्या. आणि जे त्या आज्ञा देतात त्या आज्ञेप्रमाणे लोकातून काय करतात घडवून आणतात. ते लक्षात ठेवा की हे पद्धतचे माझे बोल नसतात. मी तुमच्यासारखा सामान्य मनुष्य आहे. आणि म्हणून गुरुवारी तुम्हाला सांगायचं की इथंच मंदिरामध्ये की मला या ठिकाणी सद्गुरूंनी या ठिकाणी अशा प्रकारचं सांगितलं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आलं लक्षात. या मंत्राचा जो नामस्मरण करल सर्व विसरून त्याचा या ठिकाणी मी उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला तुम्हाला मला काय करायचं आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून सकाळ संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं की सगळं विसरून समाधी अवस्थेपर्यंत जायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी समाधी अवस्थेपर्यंत गेल्यानंतर तिथे या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा तुम्ही जय घोष केल्यानंतर तिथं दत्त महाराज या ठिकाणी उभं राहतात. लक्षात घ्या. हा माझा अनुभव लक्षात घ्या. हिमगिरी देवला तिथं असतो लक्षात घ्या. हिमगिरी देव हिथंही असतात. दर्शन मनास होतं. आला लक्षात ते देवाचं. हे दर्शन तुम्हालाही माझ्या सद्गुरूचं झालं पाहिजे लक्षात घ्या. आणि यासाठी या मंत्राचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. हा अभंग जो दिला त्याला या ठिकाणी तुम्हाला अभंग तो दिला मला काय रस्ता येते त्याला या ठिकाणी गायचं कसं त्याची चाल कशी लावायची हे सगळं त्यांनीच दिलं लक्षात घ्या. माझं काहीच नाही लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी तर तो हा अभंग मी काय केलंय तिथं पोचवायचं काम केलं लक्षात घ्या. तिथं ती पत्नी मंडळ तयारच होतं लक्षात घ्या. हा अभंग या ठिकाणी गायल्यानंतर त्या सर्वांनीच या ठिकाणी कौतुक केलं लक्षात घ्या. जणू काही या ठिकाणी त्या मुखातून अमृतच पाजरत होतं. अशा प्रकारचं या ठिकाणी ते स्वर काय होत होते निघत होते. कारण तिथं सद्गुरू होते लक्षात घ्या. सद्गुरूच या ठिकाणी सगळं काय करत होते करून घेत होते. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की दिगंबरा दिगंबरा या श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नामाचा जयघोष केला पाहिजे. आणि तोच अभंग सगळ्यांनी माझ्या बरोबर काय करायचं आहे म्हणायचं. तुम्ही सगळ्यांनी खऱ्या आवाजामध्ये कुणी लक्षात घेत आहे गप्पा मारणं हे तर काय चालेल 2-4 शब्द काय जण असतात काय गप्पा मारतात हे महा मोठं पाप आहे लक्षात ठेवा. सगळं विसरून तिथं या मंदिरामध्ये तुमचं चित्त या परमेश्वराजवळ पाहिजे. आम्ही जे काय तुम्हाला विचार मांडतो तिचंच चित्त पाहिजे. तुम्हाला गप्पा मारत आला तर एक तर म्हणतो येऊ नका तुम्ही कारण हे फार म्हणतो पापाचं धनी आला लक्षात. हे फार महत्वाचं. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या खड्या आवाजामध्ये काय करायचं हा अभंग सर्वांनी म्हणायचा आहे. बापू करत जोरात आवाज गेला पाहिजे. खडा आवाज सगळा देवदानाला पाहिजे लक्षात घेतलं आपल्या खुश झाला पाहिजे. दिगंबरा 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 दिगंबरा
नामस्मरण केलं म्हणजे आज प्रवचन काय करणार लक्षात घ्या. कारण प्रवचन कीर्तन हे तुम्ही आपण करता तिथं या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चिंतन झालेलं असतं आणि मग आपण काय केलं नामस्मरण. कारण हे महत्वाचं लक्षात घ्या. इथंच काय होतं आपला उद्धार होतो लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्या की हा जो काय मंत्र जो आहे माझ्या सद्गुरूंनी दिलेला लक्षात घ्या, दत्त महाराजांनी दिलेल्या मागणी. आणि म्हणून या मंत्राचं तुम्ही नामस्मरण चिंतन आलं लक्षात स्वतःला विसरून या ठिकाणी करा. जोपर्यंत या मंत्राचं नामस्मरण चिंतन स्वतःला विसरून तुम्ही करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी या दत्त महाराजांची प्राप्ती होणार नाही. आणि यासाठी काय करा, आपल्या हृदयामध्ये असलेले विकार जे ते विकार तुम्ही काढून टाका. आणि विकार काढून टाकून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं नामस्मरण करा. आणि ते नामस्मरण करत असताना तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दत्त महाराज भरून राहिले, छराछरामध्ये भरून राहिले, त्याचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं दर्शन होणं हाच या ठिकाणी मोक्ष आहे. ह्याच 84 लक्ष्मी तुम्ही या ठिकाणी सुटणं याच मंत्रात लक्षात घ्या. आणि ह्या मंत्रानं म्हणजे आपला उद्धार जो आहे ते लक्षात घ्या, याच मंत्रानं होणार आहे. आपल्या दत्तगुरूने या मंत्र दिलेला लक्षात, तुमचे आमचे गुरु आहेत आणि ह्या गुरुने तुम्हाला मंत्र दिलेला लक्षात घ्या. आला लक्षात, याचा तुम्ही विचार करा आणि अशाच पद्धतीची मनाची वाटचाल करा. एवढंच या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतो. मी आज काय प्रवचन करणार. तर आज जे अन्नदान केले दुकाळ सरांनी, की तुम्हाला सरांनी काय 2 शब्द बोलायचे असेल त्यांचे अनुभव काय असतील आलं माझे दुध तर ते 2 शब्द बोलावं. नंतर आपण त्याचा सत्कार करू आणि नंतर या ठिकाणी महाभारताचा काय कार्यक्रम होईल. शंकर
Oh,
Thank you.